भेंडीची भाजी सगळ्यांनाच आवडते, पण नेहमी नेहमी साधीच भाजी खाऊन पण कंटाळा येतो. म्हणून कधी कधी अशी ही मसाला भेंडी करायची. मसाला भेंडी म्हणा किंवा दही भेंडी पण म्हणू शकता याला. आज मी या भेंडीमध्ये दही वापरलेला आहे. मस्त घरगुतीच, वाटण न लावता घरगुती आपले जे मसाले असतात त्या मसाल्यांपासूनच बनवून घेतलेली आहे. वेगळा मसाला वगैरे तयार काहीही केलेला नाहीये मी इथे. चला तर मग लगेच सुरुवात करते आहे. नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बघा, ह्या मी भेंड्या अशा उभ्या उभ्या कापून घेतलेल्या आहे. मसाला भेंडी म्हटलं की थोड्या उभ्या उभ्या असल्यानं की छान वाटते आणि भाजी दिसायला पण सुंदर दिसते. बघा, हे असे मोकळे मोकळे एका भेंडीचे असे उभे आडवे असे 4-4 काप करून घेतले लांब लांब, आणि मधातून पण जास्त लांब असेल आहे तर मधातून पण चिरा घेऊन घेतलेला आहे. बघा, इथे तेलामध्ये मोहरी आणि जिरं तडतडल्यानंतर बारीक चिरलेला कांदा मी इथे टाकून घेतलेला आहे. पेस्ट न करता इथे मी बारीक चिरलेला आहे आणि तोच टाकून घेतलेला आहे. छान खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. खूप लाल न होऊ देता छान असा मऊ पडेपर्यंत आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे. बघा, छान व्यवस्थित बारीक बारीक चिरलेला आहे. इथे टोमॅटो वगैरे नाही वापरणार आहे मी, इथे दह्याचा वापर करणार आहे आज. बघा, 2 बारीक बारीक चिरलेल्या मिरच्या पण घालून घेतलेल्या आहे. तुम्हाला इथे जर मुलांना वगैरे द्यायचं असेल तर मिरच्या स्किप करायच्या असतील आहे तर तुम्ही इथे पूर्णपणे स्किप करू शकता. बघ, छान व्यवस्थित परतवून घेते आहे. आणि बघा, कांदा होईपर्यंत आता इथे आपण थोडासा मसाला भिजवून घेऊ. बघा, इथे 2 ते 3 टेबलस्पून मी इथे दही घेतलेला आहे. त्यात हळद, तिखट, जिरेपूड, धनेपूड थोडंसं इथे मी जास्त वापरते आहे. असं सगळं मिक्स करून घेते आहे. बघा, तुम्हाला खूप आंबट नको असेल आहे तर इथे तुम्ही साधं दह्याचा वापर पण करू शकता, पण मी इथे थोडंसं आंबट दह्याचा वापर केलेला आहे. बघा, थोडं घट्ट वाटतं आहे म्हणून इथे मी थोडंसं पाणी घालून पातळसर आपलं व्यवस्थित घोळ तयार करून घेते आहे. बघा, गुठळ्या न राहू देता छान व्यवस्थित मिक्स करून घ्या. बघा, छान घोळ तयार झालेला आहे, चोपडा असा. बघा, छान. इथे बघा, कांदे आता होतच आलेले आहे तर व्यवस्थित एकदा फिरवून घेते आहे आणि यातच आपल्याला तो मसाला घालून घ्यायचा आहे. छान, बघा, कांदे एकदम मऊ झालेले आहे. बघा, आता पूर्ण इथे आपल्याला दह्यामध्ये जे भिजवलेले मसाले आहे इथे पूर्ण घालून घ्यायचे आहे. बघा, वेगळं काहीही वाटण न करता मी इथे सगळे जे आपल्या जवळ असतात तेच मसाल्यांचा वापर करून इथे आपण मस्त चमचमीत अशी भाजी बनवतो आहे. बघा, इथे ना दह्याचं हे घोळ टाकल्यानंतर सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे. कसं आहे, डायरेक्ट दही आपण घातल्यामुळे काय होतं की दही फाटण्याची शक्यता असते. म्हणून इथे उकळी येतपर्यंत त्याला छान असं परतवत राहायचं. बघा, त्यानंतर मी इथे ना तिळाचं कूट भुरकवलेलं आहे. तुमच्याजवळ नसेल आहे केलेला तर तुम्ही पूर्णतः ते स्किप करू शकता. बघा, छान खतखत उकळतं आहे आणि बघा साईडनी थोडं थोडं तेल सुटायला लागलेलं आहे. बघा, छान उकळी आली की मसाल्यांना आपोआप पूर्ण तेल सुटायला लागतं. याचाच अर्थ आपले मसाले छान भाजले गेलेले आहे. बघा, थोडं तेल अजून सुटल्यानंतर मी आता पूर्ण ह्या भेंडी इथे घालून घेते आहे आणि व्यवस्थित छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे. इथे वरून पाण्याचा वापर करायचा नाही आहे. इथे छान बघा परतवून घेते आहे. पूर्ण मसाले भेंडीला लागेल इतकं व्यवस्थित छान परतवून घ्यायचं आहे आणि मीठ सुद्धा सुरुवातीलाच घालून घ्यायचं आहे. बघा, व्यवस्थित परतवून झाल्यानंतर मी इथे मीठ आताच घालून घेते आहे. बघा, छान मसाला लागल्या गेलेला आहे सगळ्या भेंडीला. बघा, चवीनुसार इथे मीठ घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा परतवून घेते आहे आणि
अशीच न झाकताच इथे मी शिजवून घेणार आहे. न झाकण्याचं कारण असं आहे की माझ्यासोबत थोडासा सुरुवातीला कसं आपण नवीन नवीन शिकायला घेतो भाज्या वगैरे करायला, तर त्यावेळेला ना मी भाजी झाकून ठेवली होती आणि ती भेंडी इतकी भयंकर चिकट झाली होती की घरात कोणी खाल्लेलीच नाही. त्यामुळे तेव्हापासनं मी भाजी न झाकताच इथे उघडीच थोडीशी भाजी थोड्या वेळाने परतवत ती शिजवून घेत असते. झाकून ठेवली की त्याचं थोडं पाणी भेंडीला पडतं आणि ती मग चिकट होते. पण त्यामुळे मी इथे तेव्हापासूनच, पण तुमच्यासोबत जर असा काही अनुभव नसेल आहे तर तुम्ही झाकून पण शिजवून घेऊ शकता. बघा, आता मी इथे ना 2 टेबलस्पून माझा जो भाजलेला दाण्याचा कूट होता, तर तो मी इथे घेतलेला आहे आणि इथे मी गरम पाण्याने, गरम म्हणजे खूप गरम नाहीये, कोंबटपेक्षा थोडंसं जास्ती असं गरमसर आहे आणि ते मी मिक्स करून घेते आहे. आणि इथे भाजी पूर्णपणे आता इथे शिजलेली आहे बरं का. इथे पूर्ण शिजल्यानंतरच दाण्याचं आपण पाण्याचा वापर करणार आहोत. बघा, दाण्यासोबत पाणी मिक्स केलं मी आणि पूर्ण आता व्यवस्थित परतवून घेते आहे. या भाजीला खूप जास्ती ग्रेव्ही चांगली वाटत नाही. फक्त बघा, व्यवस्थित पूर्ण परतवून घ्या. खाली लागलेलं थोडंफार काही असेल आहे मसाले, तर ते पण तुम्ही खरवडून घ्या आत्ताच. बघा, थोडं मला असं वाटतं आहे की पाहिजे आहे, म्हणून मी पाण्याचा अगदी थोडासा वापर करते आहे. पण इथे गरमच पाण्याचा वापर करायचा आहे. कुकिंग प्रोसेस आपल्या भाजीची थांबायला नको, म्हणून इथे गरम पाण्याचाच वापर करायचा कधी पण. बघा, छान गरम असल्यामुळे लगेचच उकळी येणार आहे आणि इथे आपली भाजी पूर्णपणे रेडी आहे. बस दाण्याचा कूट, सगळे मसाले एकजीव व्हावे म्हणून थोडीशी उकळी घेऊन घेते आहे मी इथे भाजीला. बघा, लगेचच उकळी आलेली आहे आणि सुंदर असा रंग आलेला आहे. मस्त चमचमीत आपली अशी भाजी रेडी झालेली आहे. मुलांना, मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारी ही भाजी आहे. बघा, अंगाशी असा रस्सा ठेवलेला आहे आणि वाटण वगैरे काही न करता छान घरच्याच असलेल्या मसाल्यांची ही आपण भाजी बनवून घेतलेली आहे. बघा, छान पूर्ण भाजी रेडी आहे. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. बघा, पूर्ण भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत पुन्हा आपण भेटत राहू.